नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण फिन निफ्टीच्या एक्सपायरीत ट्रेड केलेला होता. तर आज तसं बघायला गेलं तर ओव्हर ट्रेडिंग पण झालेली आहे. पण मित्रांनो, कॅपिटल डबल झालेलं आहे असं पण म्हणावेच लागेल. सुरुवातीला काय झालं, आज फिन निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे मी ह्या स्ट्राईक प्राईजवरती म्हणजे जो की 21,250चा फिन निफ्टीचा कॉलचा चार्ट आता आपल्या समोर लावलेला आहे. तर दोन स्टॉपलॉस हिट झाल्यानंतर थोडं काय झालेलं आहे, फोमो पण क्रिएट झाला होता आणि एक निगेटिव्हिटी पण क्रिएट झालेली. ते अशी की आज मार्केट खाली जाणार नव्हतं, एक कन्व्हिक्शन होतं आणि त्या अकॉर्डिंगली पोझिशन बनवता काय झालेलं आहे, 2-3 स्टॉप माझे स्टॉप लॉस हिट झालेले होते. तर त्यामुळेच आज थोडी ओव्हर ट्रेडिंग झालेली आहे. पण मित्रांनो, ज्यावेळेस ॲनालाइज बरोबर असतं आणि ट्रेंड लाईनचं एक कुठंतरी सपोर्ट मिळत होता चार्टवरती, तसंच फिन निफ्टीच्या चार्टवरती तसंच एक फॉर्मेशन क्रिएट होत होतं. तर मित्रांनो, 30 रुपयाच्या आसपास ज्यावेळेस मी एंट्री केलेलीच होती, तर एक फक्त 5 मिनटाचं स्टॉप लॉस हंटिंगची कॅन्डल आली आणि आपल्याला एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट जनरेट करता आलेलं आहे. तर प्रॉफिट पण बघणार आहोत. पण मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की ज्यावेळेस फिन निफ्टीचा चार्ट किंवा इथे जे कॉल रायटर ह्या स्ट्राईक प्राईजला त्रास देत होते, 1 टाईम, सेकंड आणि थर्ड टाईम ज्यावेळेस रिजेक्शन येत होतं, तर कुठेतरी व्हॉल्यूमचं ब्रेकआउट होत होतं. तर मित्रांनो, या ब्रेकआउटवरतीच एक आपल्याला चांगल्या प्रकारे स्टॉप लॉस हंटिंगची कॅन्डल जनरेट झालेली होती. त्यावेळेस आपण प्रॉफिट बुक पण केलेलं आहे. 60 रुपये 40 पैशाच्या आसपास आपल्या क्वांटिटी एक्झिट करून आपण ट्रेड क्लोज करण्यात आलेला आहे. पण आता ऑर्डर बुक जर बघितलं किंवा आपलं जर आपण ट्रेड बघितले, तर मित्रांनो, सुरुवातीपासून म्हणजे सकाळपासून आज ट्रेड चालू होते. 4 ट्रेड आहे. तर त्यात मल्टिपल आपण क्वांटिटीज पंचिंग केलेले आहे. त्यानंतर स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर आज थोडी ओव्हर ट्रेडिंग पण झालेली. जनरली आपण 3 फक्त ट्रेड घेत असतो, तर आज जवळपास 4 ट्रेड झालेले आहे. पण आज एक तसं बघायला गेलं तर एक फायटिंगचं सिनेरिओ पण दिसून आलेलं आहे माझ्या ट्रेडिंगमध्ये. आणि जी चूक आहे ती ॲक्सेप्टेड आहे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, मार्केटच्या पुढे जाण्यातही मजा नसते. पण एक फोमो क्रिएट झाल्यामुळं काय झालेलं आहे, सुरुवातीला एक लॉस झालेला होता 450 रुपयाचा. त्यानंतर 428चं प्रॉफिट काढून पोझिशन कॉस्ट टू कॉस्ट होतीच. पण ज्यावेळेस एक ट्रेड घेतला पुन्हा फिन निफ्टीचा, तर त्यामध्ये आपल्याला 1206 रुपयाचं लॉस पण झालेला होता. आता त्यानंतर म्हणजे असं झालं की जे आपण कॅपिटलवरती काम करतो आहे, तर ते जवळपास 3435 रुपयाच्या आसपास आपल्या डिमॅटमध्ये पैसे. आता हे जे इथे तुम्हाला दुसरं जे कॉलेट्रल मार्जिन दिसतं आहे, तर त्याच्यासाठी आपण एक स्ट्रॅटजी तयार करणार आहोत. तर ही अमाऊंट वेगळी आहे. पण मेन कॅपिटल किती आपल्याकडं, जवळपास 3700 ते 3500 रुपयाच्या दरम्यान आहे. आता 3500 का दाखवतं आहे की आपण इथे एक क्वांटिटी परचेस केलेली आहे होल्डिंगमध्ये, त्यामुळे 277 रुपये ते ह्या स्टॉकचे तुम्हाला तिथे दिसत आहे. पण तदनंतर ज्यावेळेस मी तुम्हाला असं सांगितलं की ज्यावेळेस कॅन्डल आली स्टॉप लॉस हंटिंगची, त्यावेळेस आपल्याला एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट पण दिसलेलं आहे, जवळपास 1954 रुपयांचं. तर ओव्हरऑल प्रॉफिट आज 726 रुपयाचं आहे. पण मित्रांनो, ओव्हर ट्रेडिंगमुळे काय झालेलं आहे, आपल्या ऑर्डर जर बघितल्या तर जवळपास 13 आहे, पण ॲक्च्युअल 13 नाही आहे, कारण एक याच्यात होल्डिंगची पण ऑर्डर आहे, जी की आपण एक स्टॉक परचेस करत असतो आपल्या प्रॉफिटनुसार. आस्क ऑटो लिमिटेडचा एक आज स्टॉक घेतलेला आहे. तर त्यामुळे आपल्याला इथे 13 ऑर्डर दिसत आहे, पण ॲक्च्युअलमध्ये 12 ऑर्डर ह्या कोणत्या आहे, तर इंट्राडेच्या आहे, ऑप्शन बाईंगच्या. तर 12 ऑर्डर म्हणल्यावर 12 × 20 रुपीज, तर 12 दूने 24, 240 रुपये आज ब्रोकरेज आणि त्या जे काही टॅक्स आणि ब्रोकरेज लागणार आहे. तर मित्रांनो, असं जर लक्षात घेतलं तर आज आपलं जे प्रॉफिट आहे तर ते 400 रुपयाच्या आसपास आहे. आणि मी आज काय केलेलं आहे, फक्त 300 रुपये, पावणे 300 रुपयाचा एक स्टॉक घेतलेला आहे आणि आपला दिवस आज पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त इश्यू एवढं झालेलं आहे की एक फोमो क्रिएट झाला होता, त्यामुळे थोड्या ऑर्डर पंचिंग झालेले आहे आणि ओव्हर ट्रेडिंग झालेली आहे. पण मित्रांनो, आपण फेअर फायटिंग जास्त केलेली नाही आहे. फक्त एक काय झालेलं आहे, आता चार्ट जर बघितला 21200चा,
तर हे जे स्टॉप लॉस हिट होत होते तर ते ह्याच कारणामुळे होत होते की इथं व्हॉल्यूम येत नव्हतं. चार्टवरती ते दिसत होते की आता इथून वर जाईन, इथून वर जाईन. तर तसं काही न होताना पहिले आपले 2 स्टॉप लॉसला गेलेले. भले त्या स्ट्राईक प्राईस वेगळ्या असेल, पण ज्यावेळेस फिन निफ्टीचं आता आपण जर बघितलं, आपण फिन निफ्टीच्या चार्टवरती येऊया म्हणजे ते प्रॉपर लक्षात येईल. ओके, तर इथे काय होत होतं मित्रांनो, फिन निफ्टी ब्रेकआउट तर झालेली होती, पण कॅन्डलमध्ये असं काही स्ट्रॉंगनेसपणा नव्हता. कॅन्डलवरती जाऊन पुन्हा शॅडो येऊन खालीच क्लोजिंग देत होते. त्यामुळं मल्टिपल स्टॉप लॉस आपले गेलेले होते. पण एक कॅन्डल इथे जनरेट झाली जी ही स्ट्रॉंग ब्रेकआउट होती. तर मित्रांनो त्यावेळेस आपल्याला एक चांगलं घसघशीत प्रॉफिट आज दिसलेलं आहे आणि त्यानुसारच आपल्याला मार्केटनं रिवॉर्ड दिलेलं आहे. जवळपास 30 रुपयाचं प्रीमियम आपण जर शेवटची ऑर्डर बघितलीच, ऑर्डर क्लोज सॉरी हा आस्क ऑटोमोटिव्हचं चार्ट ओपन झालेलं आहे, पण जर सेल ऑर्डर जर बघितली तर 60 रुपये 40 पैशाच्या आसपास आपण तो ऑप्शन विकलेला आहे. म्हणजे जो घेतलेला केव्हा होता 11:16 आणि विकलेला केव्हा आहे 12:25. आता ज्यावेळेस घेतलेला होता ती प्राईज तुम्ही बघा 29 रुपये 40 पैसे आणि विकलेला केव्हा आहे आपण, तर पुन्हा आस्क ऑटोमोटिव्हचं असलं चार्ट ओपन होतं आहे तर 60 रुपये 40 पैसे. म्हणजे विचार करा मित्रांनो, जसं प्रीमियम आपलं हे झालेलं होतं, ड्रॉडाऊन पण झालेलं होतं, त्याच सम आपण काय केलेलं आहे, जरी 1200 रुपयाचा लॉस घेतलेला आहे पण त्या अगेन्स्टमध्ये एक चांगलं प्रॉफिट पण जनरेट केलेलं आहे. आणि ह्या ज्या पोझिशन ह्या तर कॉस्ट टू कॉस्ट होते, त्यामुळेच आपलं कुठंतरी ग्रीनमध्ये आज आपल्याला क्लोजिंग भेटलेली आहे. पण पुन्हा चूक ॲक्सेप्ट करतो आहे की आपण आज एक ओव्हर ट्रेडिंगचं शिकार झालेलो आहे. ठीक आहे, तर आज झालेल्या प्रॉफिटमधून मी आस्क ऑटोमोटिव्ह लिमिटेड जे की माझ्या पोर्टफोलिओमध्ये पण आहे आणि आज ॲव्हरेजिंग पण केलेलं मी त्याला. तर हा एक छोटासा व्ह्यू होता आणि फिन निफ्टीची एक्सपायरी असल्यामुळे मी त्या स्ट्राईक प्राईजवरती काम केलेलं आहे. व्ह्यू कॉल साईडचाच होता माझावाला, पण सकाळी ज्यावेळेस ही एंट्री झाली त्यानंतर मी पुट साईड जाण्याचा प्रयत्न केला, पण तिथे जास्त पॉईंट काही कॅप्चर करू शकलेलं नाही आणि कॉलमध्ये पण लॉस झालेलाच होता. तरी पण आपण जे ओव्हरऑल प्रॉफिट काढलेले ते वरतीच काढलेले. 60 रुपयाला विकल्यानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचा हाय लावलेला नाही आहे आणि आता ते प्राईस 14 ते 15 रुपयाच्या दरम्यान ट्रेड होतं आहे. तर हे परफेक्शन होतं ट्रेडचं, म्हणून कुठेतरी आपल्याला आज रेडमध्ये पण दाखवलं आहे मार्केटने आणि ग्रीनमध्ये पण दाखवलं आहे आणि ओव्हरऑल प्रॉफिट जर बघितलं तर 726 रुपये. तर हे होतं आजचं माझं ट्रेड बुक. तर मित्रांनो व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा आणि काही कमेंट असतील तर नक्की लिहायला विसरायचं नाही आहे मित्रांनो. तर चला पुढील व्हिडिओपर्यंत रजा घेतो आहे, तोपर्यंत धन्यवाद.